श्री स्वामी समर्थ. लवंग आणि कापूर याच्या दिव्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. हा दिवा लावल्याने घरामध्ये काय काय फरक जाणवतील ते पण सांगणार आहे. तर आपण अगोदर पाहूया की हा दिवा लावायचा कसा. त्यासाठी आपल्याला एक अशी मातीची म्हणजे दिवा लागणार आहे. लवंग आणि कापूर, मी तसं भीमसेनी कापूर वापरला आहे. आणि तिळाचं तेल असेल तर नाही तर तूप पण तुम्ही वापरू शकता. मी तर तूपच वापरलं आहे, सॉरी तिळाचं तेलच वापरले. तर पहा ह्याच्यामध्ये काय नाही, आपल्याला 1 ते 2 फक्त आपल्याला लवंग ठेवायचे, कापूर आणि तेल असं करून दिवा संध्याकाळच्या वेळेला लावायचा आहे. तर ह्या दिव्याचे फायदे काय आहेत, तर तुमच्या घरामध्ये सतत असं तुम्हाला नकारात्मक वाटत असेल, घरात खूप वाद होत असतील, प्रसन्न वाटत नसेल, तर तुम्ही हा दिवा नक्की लावून पहा. ह्याच्याने काय होतं माहिती आहे का, हे जर दररोज केलं तर याच्यामुळे घरामध्ये शुद्धीकरण होतं, दिवा लावल्याने नकारात्मकता जाते आणि म्हणून लक्ष्मीचा वास घरात राहतो, वाद जातील, प्रेम वाढेल. हा दिवा सर्व घरभर फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य द्वारासमोर थोडा वेळ ठेवायचा आहे. हा दिवाला स्वतःला शांत होऊ द्यायचा आहे, आपण नाही शांत करायचं आहे. आणि याचे प्रभावी उपाय तुम्हाला जाणवतील. तुम्ही नक्की हा उपाय करा आणि आपल्या घरामध्ये शांती निर्माण करा. तर हा उपाय रोज केला तर खूप छान, पण कमीत कमी शुक्रवारी आणि अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्ही नक्की करा. तर आज आहे अमावस्या मित्रांनो, नक्की ट्राय करा आणि फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.